यवतमाळमधून भावना गवळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेतर्फे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आपली लढत काँग्रेससोबत नसून वंचित आघाडीसोबत असल्याचं त्या म्हणाल्या। युतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी आपलं नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत। ताई, या निवडणुकीमध्ये पाचव्यांदा आपण निवडणूक लढत आहे। काय मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाणार आणि काय सांगणार? बघा, या ठिकाणी मी गेल्या 10 वर्षामध्ये या यवतमाळचं आणि 20 वर्षापासून वाशिम यवतमाळ मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करत आलेले आहे आणि या भागामधल्या ज्या समस्या आहेत त्या म्हणजे खासदारांच्या विषयीचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये रेल्वे हा महत्त्वाचा विषय आहे आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये रेल्वेचं जाळं मी विणलेलं आहे या 10 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये। आणि यवतमाळमध्ये जर आपण वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं झालं तर यवतमाळमध्ये 40 वर्षापासून मागच्या रेल्वेची मागणी होती। तर या ठिकाणी वर्धा नांदेड यवतमाळ ही रेल्वेचं काम आपण जलद गतीने सुरू केलेलं आहे आणि शकुंतला जी रेल्वे आहे तिला सुद्धा आपण 2100 कोटी रुपये मंजूर करून तिचंही ब्रॉडगेज मंजूर केलेलं आहे। काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। वंचित बहुजन आघाडीतून प्रवीण पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आपली लढत कोणाशी असं वाटतं? माझी वंचित सोबत लढाई असणार। काय त्याच्या मागचं कारण? ते आता कारण तुम्हाला दिवसांदिवस समोर गेल्यानंतर कळेल। पीबीआयडीने जो अपक्ष अर्ज भरला त्याचा तुम्हाला नाही, त्याला असं नाही म्हणता येणार की ते बंडखोर म्हणून आहेत। अर्ज दाखल केला याचा अर्थ तो कायमच राहील असातला काही भाग नाही। धन्यवाद। माझी लढत ही वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन आकाश समोसेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।